अरे बापा रे, सकाळी झाली का ज्वारी धुणं? एवढीच निघली का? हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? सर्वजण चांगले आहेत ना? आशा करतो की तुम्ही सगळेजण चांगले आहात. मी पण चांगलीच आहे. रात्री एवढं वारं सुटलं होतं. वारं सुटलं की नाही? कुठे पाणी आलं? ढगा काय मग इजाच्या कडकडान काय गरगराट. सगळ्या गोदड्या घरात घेऊन आली, म्हणजे खाली घेऊन आली. अंडाबाल सगळ्या गोदड्या वर नेला. 12 वाजे लोक तोच कार्यक्रम चालू होता, पण पाण्याचा एक थेंब नाही आला. थेंब आला म्हणजे थेंब आला, पण अशी फुरफुरी आली, फक्त जराशी थंडावा करून गेली. पण आता दिवसभर तर एवढं तपणार आहे की मरणाचं. आज तर काय होते काय माहिती. आपल्याच गावात काऊन नाही पाणी पडू राहिलं? पण मग आपल्या गावात पाप जास्त झाला, पुण्य कमी आहे. पुण्य कमी आहे, पाप जास्त झाला आमच्या गावात, असं आईचं म्हणणं आहे. पण तसं काही नाही, निसर्ग आहे शेवटी. आज ना उद्या पाणी येणारच आहे. पण आईचं म्हणणं असं आहे का बा, पुण्य आणि पाप. आता तुम्ही सांगा, यात पुण्य आहे का पाप आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा हो, नाही तर आमच्या आई हे होते, मग तेच धरून बसते, पुण्य आणि पाप. मी उरकून घेतो माय कामं. आता सध्याच आली मी वरून खाली, आणि खाली आल्यावर तर काही एवढं हे नाही, कामं करावं नाही लागत. तरी बी मी कामं उरकून घेतलं सगळं माया स्वतःचं आवरून. आंघोळ केली, कपडे धुतले, आणि कपडे बी वाहू घातले उन्हात. इकडे डाळ वाहू घातली, आणि आज मिरच्या वर नाही नेल्या वाहू घालायला, कारण का काल वर टाकल्या होत्या आणि रात्री वारं उदान सुटलं होतं लई सारं. का असं वाटलं पाऊस चालू होते, आता पावसाळ्याचे दिवस आहे, तर मग एवढ्याच रात्रीत मिरच्या भरून खाली आणल्या. आज वर नाही नेल्या. हवा पाहू शकता तुम्ही, हवा एवढी आहे का लई. ऊनही तेवढंच आहे. बकऱ्या आल्या तर बकऱ्या बांधून घेतल्या, यायले पाणी पाजलं. आणि आता खाली मिरच्या असल्यावर बातच नेता येतात घरात. आणि माझी तब्येत जराशी खराब आहे आज, म्हणून काही मी कामं काढले नाही. कारण का तब्येत खराब असल्यावर ना कामं होत नाहीत. कामं तर लय सारे आहेत, घरात पडेल पसारा लय आहे. पण आता तब्येत खराब आहे. आता तुम्ही म्हणता तब्येत खराब आहे तर टमाटम बोलू राहिली, एवढी फ्रेश दिसू राहिली. तर माझी तब्येत खराब असो का काही असो, आंघोळ आणि जेवण ते काही मी सोडत नाही. कामाधंद्याला जराशी सुट्टी देतो, पण तेवढ्या पुरते कामं बी करतो. असं चालते मला तब्येत खराब असल्यावर. आता मला हे नाही समजून राहिलं का मला झालं काय, फक्त असा थकवा येऊ राहिला का, तो उन्हाच्या नाही येऊ राहिला काय माहिती. गरम इतकं होते का मरणाचं. तेव्हा म्हणजे असं काही करावं असं नाही वाटू राहिलं, फक्त झोपा वाटू राहिलं. आणि झोपलं तर झोपही येत नाही, म्हणजे झोप लागत नाही. अशी माझी कंडिशन चालू आहे आता सध्याच्या परिस्थितीत. असं मला वाटतं की लय सारा पाऊस येऊन असं थंडगार करून टाकावं सगळं वातावरण, का मग मनाला शांती होती आणि मी दुरुस्त होतो. एवढी गरमा होऊ राहिली, या गरमीच्यानंच माया आहे ना तब्येत जराशी खराब होऊ राहिली. आता थोडीशी घेते भाजी गरम करून. रात्री आले होते तिकडे खटल्यातून मांडे, रस काही आला नाही, मग त्यासाठी मांडे राहिले खायचे. आता मी खातो आंबे सांगा, कारण का रसकर नाही म्हणजे जीवा राहिला माया. एवढी तर काही भाकर धकत नाही, पण जेवढी धकते तेवढी खावाच लागते. पण जेवढी धकते तेवढी ना खाऊन घेतो मी, कारण तब्येत खराब असल्यावर खाल्लं नाही का मग आणखी लई जास्त तब्येत खराब होते. एवढ्या एका आंब्यात मस्त सलाद झाला असता आणि जेवणही लय खात झालं असतं. आणि आता करणार काय, आंबरस नाही तर मग असंच खावं लागतील ना का मांडे आंब्यासमोर. आणि मग मांडे ना असे रसात चुरून चुरून एक नंबर लागतात.
जो दिवस पाहिला तो सारखाच. आज दिवसभर आराम केला तरी काही अजून पोटाला आराम नाही. आणि पंखा आमचा चालू आहे ढग 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 ढग. असं वाटते आज दिवस साजरा निघून पाणी पाऊस येईन, उद्या पाणी पाऊस येईल, पण पाणी पाऊस काही येऊन नाही राहिला. आता पाणी पाऊस आला तर हा आमचा पंखा आहे जरासा थंडी हवा फेकते, तो चालू आहे गरम धक्का. आता सध्या झोपेतून पाणी प्यावं म्हटलं आणि लागावं मग बाकीच्या कामाला. आता का झोपून झोपूनही जीव एवढा कंटाळला ना का तुम्हाला काय सांगू. कारण का उन्हाचं बाहेर फिरता येत नाही आणि पडता येत नाही. कारण उन्हाचं बाहेर फिरलं की आणखी तब्येत खराब होते आणि नाही फिरलं तरी तब्येत खराबच होते. आटलो आवाज येऊ राहिला पंख्याचा तर विचार करा की मी त्या पंख्यात दिवसभर कशी राहत असेल. आता रात्रीचं तर वर चालते माया झोप्याचं, पण रात्री एवढा गोर केला ना पाण्यानं. पाणी तर काही आलं नाही पण वारं एवढं सुटलं का लय. आणि रात्री तर सुसाट्याचं वारं सुटते, दिवसा वारं नाही सुटत, फक्त ऊनच तपते. एक खट्ट्यास 2 गिल्लास पाणी पिले. आता जरासं लागतो कामाधंद्याला. आता सकाळी तर स्वयंपाक करायचा नव्हता, तर मग आता संध्याकाळी स्वयंपाक करावा लागते. आणि आता त्याच्या पहिले पाहतो कपड्याचं काय वातावरण आहे. कपडे सकाळपासून धुवून वाहू घातले उन्हातच आता एवढ्या मरणाच्या. आता जास्त वेळ ठेवत नसतो मी कपडे बाहेर, पण आता माईच तब्येत खराब आहे तर कपडे कोण नेईन घरात. मग कपड्याची तब्येत खराब. टाकतो आता मस्तपैकी अंगणात बाज. आणि हवा तर चालूच आहे. निंपा कसा हालू राहिला सोसाट्याचा. पण अंगणात हवा लागत नाही, हवा लागते बाहेर गेल्यावर, नाही तर मग वर जावं लागते त्याच्यासाठी. आज दिवसभराचं वातावरण चालू आहे ढगाळ. काही ढगं येतात, काही हवा सुटते, तर काही ढगं पुढे पळतात. तर शेतकऱ्याच्या नजरा तर लागेलच वर आभाळाच्या इकडे. पण आता वर पाहूनही काही फायदा नाही. जेव्हा निसर्ग बदली, जेव्हा पाणी पाऊस येईन तेव्हाच आहे सगळ्या गोष्टी. काय करू राहिली वा पाण्याचा धाका ना. पाणी येते का आज? झोप नाही लागत नाही. आईचं चालू आहे गौऱ्या बांधून करणं, कारण वातावरण काल रात्री तसंच बनलं होतं. मग आईची मेहनत एवढी मोठी पाण्यात जाते तर आईला झोप नाही लागत वातावरण खराब झालं की. म्हणून गौऱ्या भरू राहिली ते चुंबड्या आहे ना. एखादी गोष्ट सांगायची असली ना का आईच्या मागं मागं फिरावं लागते. आमच्या आईला तर टाईमच नाही कामधंद्याचा. आता कोणचे कामधंदे चालू आहेत दाखवतो तुम्हाला तिचे कामधंदे. गौऱ्या थापणं, बैलाले पाणी पाजणं आणि बैलाले चारा टाकणं. कायचे पैसे इथल्या दुरून काय जाऊन पाजतात येईल पाणी होई. हा दादा ते कॅन आण रे. दादा तिच्या काना कुठे जाऊन जमा असलो की गौऱ्या भरला टिकून आले दादा. पाणी पिली हे झोपायला लागते ते बाजूच्याच बघते ती काहीच ठेवत नाही. तू आता कॅनीत तोंड घाल. कॅनीत काय साखर टाकेला वाटते कॅनीत. निंबू पाणी उन्हाचं. आईचे कामधंदे झाले ना आई गेली बाहेर बायासोबत. आता मला म्हटलं स्वयंपाक भाजीला लागावं आज लवकरच, पण ते काही शक्य नाही. कारण का बकऱ्या बांधायच्या आहेत मला. आई घरी असली की टेन्शन नसते, बकऱ्या आवरते. पण आता आई घरी नसल्यावर म्हणजे गावातच गेली, काही कुठे गेली नाही. पण बकऱ्या आल्यावर लई बसून खातो जांभळं एवढेच राहिले माय. म्हटलं घेवावं काहीतरी खाऊन. आता
भूक तर लय लागली. सकाळी अब्बल तब्बलच जेवण झालं. ऊनही लय जास्त होतं आणि तब्येतही खराब होती म्हणजे अजूनही आहे, पण आता जरा शिक्षिवान आहे तर बरं वाटू राहिलं. संध्याकाळचा स्वयंपाक करणं म्हणजे लय रिक्सी काम आहे, कारण की संध्याकाळी सुट्टे वारं उधाण सुटल्यावर मग जाते लाईट गेल्यावर मग कसा स्वयंपाक करायचा अंधारात, ना बॅटरीत ना काही, चार्जिंगची लाईटही नाही ना काहीच नाही. त्यासाठी बकऱ्या बांधून घेतल्या मग आणि ठेवतो आता चहा. आता किती तब्येत खराब असली आणि काही असलं तरी आपल्या खायापुरतं आपल्याला करावंच लागते. तर मग मटणाची भाजी आहे उरेल, त्याच्यातच थोडासा भात टाकतो मी. आता स्वयंपाक काही बनवत नाही, कारण तब्येत बरोबर नसल्याच्यानं ना मला काही भाकर जाऊन नाही राहिली. हे पास होते, मग फेक झोप केल्यापेक्षा जराशी टाकतो आता खिचडी. आता हे अंगा भुईमुगाच्या याचे दाणे काढून ठेवले होते, ते दाणे टाकतो जराशी त्या भाजीत, म्हणजे आपल्या खिचडीला जास्त चव येईल. म्हणजे थोडक्यात म्हटलं चालते, मटणाचा भात जरासा बरं, जास्त नाही. तर मिठाचं कुठे गेलं तेही नाही दिसू राहिलं. जरासं टाकते मीठ. त्याच्यात आपल्याला तांदूळ पहिले गतका येऊ देतो याले, मग त्याच्यात तांदूळ टाकतो. तशीच तर उन्हाळ्याची भाकर दाखत नाही आणि त्याच्यात तब्येत खराब झाली का मग आणखीनच जेवण जात नाही. चला तर मग एवढा भात घेतो मी टाकून, चहा शिजला, चहा पिऊन घेतो आणि आपल्या व्हिडिओचा एंड इथंच करतो.